मधल्या काळात म्हणजे खरं म्हणजे मधल्या काळात ना, की प्रश्न विचारला गेला मॅमल्सच्या ऑर्डर्सवरती बरोबर म्हणून तर आपण बघतोय ना ते. मग हे करत असताना हे लक्षात ठेवणं पण सोपं आहे. आयोगानं का विचारलं होतं? कारण लक्षात ठेवायला ते सोपं आहे. फक्त नावं काहीतरी बघतो आणि आपण घाबरतो. काय नाही आणि आपण तेच बघायचे फक्त काय बघायचे तर ऑर्डर्स आणि त्या ऑर्डरच्या नावातच आहे की त्यात कोणकोणते येतात तेच आपल्याला बघायचं आहे. जसं यातला रोडेन्शिया झाला, कायरोप्टेरा झाला विचारलाय, प्रोबेशिया आपल्याला लक्षात ठेवायला सोपा आहे. हा मोनोट्रेमाटा विचारलाय म्हणजे सगळेच बघायचे आहेत आपल्याला एक-एक बघत चालू. तर रोडेन्शिया म्हणजे काय रोडंट्स हे रॅट्स आणि ते जे आलेत उंदरं हे याच्यामध्ये ना रोडंट्स इंग्लिश तर आपल्याला माहिती आहे ना, रोडेंट्स ओके. तर त्याच्याहून लक्षात राहतं घुशीवाला. दुसरा येतो सिटॅशी, शिट्टी, शिट्टी पाण्यामध्ये शिट्टी वाजवणाऱ्या. म्हणजे याच्यामध्ये कोण येतात? व्हेल्स. नंतर आपल्या डॉल्फिन्स हे याच्यामध्ये येणार. कळतंय, की हे पाण्यातले मॅमल्स आहेत, सस्तन प्राणी आहेत, हे याच्यामध्ये येणार. कळतंय. त्यानंतर कार्निव्होरा याच्या नावातच आहे. आता आपल्याला माहिती आहे, की हर्बिव्होरस म्हणजे कोण रे? जे व्हेज खातात ते. बरोबर आणि जे नॉन-व्हेज खातात म्हणजे मांसाहारी आहेत त्यांना म्हटलं गेलं कार्निव्होरस. असे कोण कार्निव्होरा? आपला कुत्रा, आपला लायन, सिंह हे सगळे त्यामध्ये येईल. कायरोप्टेरा हा आयोगाला खूप आवडतो. का? कारण हा एक उडणारा मॅमल आहे. उडणारा सस्तन प्राणी आहे म्हणजे आपला बॅट्स, वटवाघूळ. कायरोप्टेरा हा ऑड आहे. हा लक्षात ठेवा. प्रश्न म्हणून विचारू शकतो. प्रोबेसिडिया बघा फिमेल डास चावल्यावरच हिवताप होऊ शकतो असं आपण म्हटलंय. पसरू शकतो. का? कारण त्याच्याकडे सोंड आहे. तशीच सोंड असणारा म्हणजे प्रॉबिस्कस असणारा प्रॉबिसिडिया म्हणजे आपला हत्ती. काय कठीण आहे का? फक्त त्याच्या मागची स्टोरी लक्षात ठेवायची आणि त्यानुसारच समोरचे बघायचे आहेत आपल्याला. जसं की लॅगो फार्मा. लॅगो फार्मामध्ये तुम्हाला बघायचं आहे की हे कोण? की जे बिळं करून राहतात. ससा बिळा करून राहतो. म्हणजे त्या पद्धतीनंच हा बघायचा आहे. मग इन्सिक्टोरा का रे? तुम्ही आताच बघितलं कार्निव्होरा म्हणजे काय? मग इन्सिक्टोरा म्हणजे तुम्हाला कळत असेल ना?